इतक्यात आम्ही मात्र जे तुला बघितलं ते राजकीय क्षेत्रात बघितलं. म्हणजे प्रचारात बघितलं, खास काँग्रेसच्या प्रचारात बघितलं, काँग्रेसचा दुपट्टा घातलेला बघितला, चंद्रपूरमध्ये बघितलं महापालिका निवडणुकीच्या वेळेला. त्यामुळे काँग्रेस हाच तुझा पक्ष आहे का? आणि राजकारणात पुढे जाणार आहे का? नाही नाही, असं काही नाहीये. हे बघा, म्हणजे मीच नाही, आज बरेच सेलिब्रिटी आहेत की ते प्रचाराला जातात, त्यांना बोलवतात वेगवेगळ्या प्रचाराला, ते जातात. तर तसं मी गेले, त्याप्रमाणे मी गेले. पण आता ते असतं ना की एक झालं व्हायरल की लगेच तुम्ही म्हणजे त्या गोष्टीलाच हे होतात, तसं नाहीये. मी बीजेपीचा पण प्रचार केला. मी म्हणजे ते काय म्हणतात, कुठला पक्ष नसतो ते पण मी अपक्षाचा पण प्रचार केला. परत मी शिवसेनेचाही प्रचार केलाय, मी यांचा पण प्रचार केलाय. पण असं काही नाहीये माझं की एकच पक्ष आहे. तर हा गैरसमज दूर करा. कुठल्याही कलाकाराला कुठला पक्ष नसावा असं मला वाटतं. मला त्यांनी बोलवलं, मान सन्मान दिला आणि मी आवर्जून जाईल. आणि इथून पुढेही मला बोलवलं तर मी जाईल. पण पक्ष असं मी कुठल्या पक्षात गेले असं काही नाहीये. पण मग तुझा पक्ष कुठला? शेवटी तू या देशाची नागरिकही आहे. माझा पक्ष कुठला नाहीये, असं काही नाहीये. माझ्या म्हणजे मनात एक कार्यक्रम करायचं बसेल. म्हणजे कसा असेल काय? कसा व्हॅलेंटाईन तुला आवडेल? आज नाहीये, पण कसा आवडेल? तो कसा असावा? फिरायला जायचं, छान एन्जॉय करायचं, मस्त जेवण वगैरे करून, ओके, हे ठीक आहे, एवढं ओके. आणि ती व्यक्ती कशी असावी? ती व्यक्ती मी नेहमी सांगते की समजून घेणारी असावी. बरेच गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत, त्या गोष्टींना एक्सेप्ट करणारी असावी, हे मला पाहिजे. काहीतरी सांगत नाही नाही, आणि मी एवढ्या लवकर लग्न पण करणार नाहीये, म्हणून व्हॅलेंटाईन डे पण नंतर असणार आहे. अच्छा, का एवढ्या लवकर लग्न करणार नाहीये? मला असं वाटतं की आपली करिअरची सुरुवात आत्ता झाली आहे. तर मी आत्ता कुठेतरी मूवीमध्ये, आत्ता माझा म्हणजे मूवी मी शूट केलाय, तर एवढ्यात मला असं वाटतं की मी ह्या गोष्टींमध्ये नाही पडलं पाहिजे. ज्यावेळेस अजून थोडं काही बऱ्याच गोष्टी करून करिअरच्या मग पुढे गेली तर हे मला बेस्ट वाटतं.